तर मित्रांनो नमस्कार. फूड विथ अमोल सडकरच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्व खवयांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत इचलकरंजीमध्ये. इचलकरंजीमध्ये सुंदर बागेच्या शेजारीच कुंभार वडा सेंटर नावाचा वडापाव सेंटर एक खूपच फेमस आहे आणि इथं स्पेशली पाव वडा आणि कढी दिली जाते आणि ती खूपच फेमस आहे इचलकरंजीमध्ये. तर ती कशी केली जाते आता आपण बघणार आहोत, त्याची रेसिपी बघणार आहोत, तसंच ओनरची देखील गप्पा मारणार आहोत, आलेल्या लोकांची गप्पा मारणार आहोत. चला तर मग. तर दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं पण नाव सांगा जरा. माझं नाव सौरभ शंकर कुंभार. ओके. आणि स्टॉलवरती कधीपासून तुम्ही काय काम करताय? मी 2014 पासून काम करतोय. ह्याच्या अगोदर आमचं ओपनिंग आमचं सीन्स आहे 2007 पासून आहे. आता हे काय करताय तुम्ही? हे आता आम्ही मसाला लावतोय बर. ब्रेडच्या मध्ये बर. आणि आता ह्याला कट करून मग आम्ही तिथं फ्रायला टाकतोय. हा मसाला कसला जरा सांगा आम्हाला. हा मसाला आहे बटाट्याचा आहे बर. आणि हा बटाटा पण युज केलाय तो इंदूर बटाट्याचा युज केलाय. बर. इंदूर बटाटा वापरला जातो. हो, इंदूर बटाटा वापरला जातो आपल्या इथं. काय वैशिष्ट्य काय बटाट्याचं आणि तोच काय वापरला जातो असं काय सांगू शकता? तुम्ही सांगा. बोला. गोडावा पण नसतोय, गोडावा नसतं म्हणजे एकदम सुंदर असं जे फेमस आहे बटाट्याच्या मध्ये मानतात ते 3-4 नमुन्याचे बटाटे येतात. एक आग्रा येतो, नंतर एक बेळगाव येतोय. इंदूर बटाटा असं फेमस आहे की त्याच्याने मसाला टॉपचाच होतो. बर बर. म्हणजे स्पेशली इंदूर बटाटाच वापरला जातो. ओके ओके. ही भाजी आता कधी केलेली आहे दादा? ही सकाळी फ्रेश केली असते आपली. आपण 2 टाइम भाजी करतोय. सकाळी एकदा करतोय आणि संध्याकाळी 4 वाजता एकदा करतोय. म्हणजे संपले की फ्रेश पुन्हा केली सकाळी फ्रेश मध्ये करते ते. हे तर समोर बघू शकता मित्रांनो, हे ब्रेडचे स्लाइस लावलेत आणि दादा आता हा मसाला भरून एक एक ब्रेडला मसाला लावून आता असा हा ढीग इथं लावला जाईल. इथं मित्रांनो गेली 13 वर्ष इथं कस्टमर आहेत आणि त्यामुळे इथं मोठ्या संख्येनं असे वडे केले जातात. आणि इथं थप्पी तुम्ही बघू शकता समोर ब्रेडची. तर अशीच थप्पी आता ही ब्रेड करण्यासाठी वापरली जाईल. तर दादा नमस्कार. नमस्कार. आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे सगळ्यात पहिल्यांदा. तुमचं नाव पहिल्यांदा सांगा आणि इथं स्टॉल कधीपासून आहे जरा स्टॉल बद्दल माहिती सांगा. शंकर बाबूराव कुंभार. ओके. आपलं कुंभार कढीवड्याच्या नावानं आम्ही आणि गेले आम्ही 17 वर्षापासून इथं शॉप चालू. 17 वर्ष झाली. ओके. आपल्या स्टॉलवरती काय काय मिळतं सांगा. ब्रेड वडा असतोय, कढीवडा असतोय, चीज ब्रेड वडा असतोय आणि सँडविच आणि टोस्ट असतो. ओके. सगळ्यांचे रेट जरा सांगा आम्हाला. ब्रेड वडा 20 रुपयाला आहे आणि कढीवडा 30 रुपयाला आणि चीज ब्रेड वडा 30 रुपयाला. ओके. बाकी सँडविच टोस्ट आपलं काय कसं घेईल तसं त्याच्यावर. जास्त करून काय घेणं प्रेफर करतात? कढीवडा आणि चटणी वडा आमचं दोन्ही फेमस आहे, म्हणजे ते लोकांची मागणी जास्त आहे. आपल्या समोर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही ब्रेडचे स्लाइस आता मसाला भरून त्रिकोणी आकारामध्ये कापलेले आहेत आणि एक एक स्लाइस करून आता एक एक फ्राय केला जातो वडा. तर हे पीठ कशाचं आहे आणि जरा पिठाबद्दल. हे हिरा बेसन आहे. हे हिरा बेसन मुळे आपलं कसं क्वालिटी पण एक नंबर टॉपची होती. त्यामुळे आम्ही गेले 17 वर्षापर्यंत हेच वापरतो. हिरा बेसनच वापरतो. त्याला आम्ही कधी फेरबदल केलं नाही कधी. आणि तेल कुठलं वापरताय? तेल आपलं कीर्ती गोल्डचं पण असते. कीर्ती गोल्ड. सनफ्लॉवर कीर्ती गोल्ड असते. सनफ्लॉवर कंपल्सरी वापरलं जाते. ओके ओके. तर मित्रांनो गेले 17 वर्ष इथं दादा व्यवसाय करतात. कुंभार वडा या नावानं हा वडापाव फेमस आहे आणि समोर बघू शकता तुम्ही आता हे वडे जे आहेत ते आता फ्राय करण्यासाठी सोडलेले आहेत. साधारण दादा किती वेळ लागेल आता फ्राय करायला? फक्त 5 मिनिट लागतात. बर. 5 मिनिटांमध्ये वडा तयार होते. ओके. पुदिना चटणी आणि पुदिना चटणी बनवताना पालक, कोथिंबीर हे सगळं आम्ही बनवून सकाळ फ्रेश करूनच आम्ही सगळं लॉन्च करतोय. बरोबर. आणि कढीचं कसं असतं त्या आदल्या दिवशी आम्ही त्याचं दहीचं नियोजन लावलं असते पहिला. दही करून मग त्या पद्धतीने आम्ही बनवून ते सकाळ फ्रेश करून घेतो. ओके. म्हणजे दही सुद्धा घरचंच असतं. सगळं घरचं असतं. ओके ओके. तर वड्याबरोबर अशी ही गरमागरम कढी देखील दिली जाते आणि ही घरच्याच दह्याची कढी केली जाते. समोर बघू शकता तुम्ही खूप छान पद्धतीनं ही कढी वड्यासोबत दिली जाते. तर दादा 17 वर्ष तुम्ही व्यवसाय टिकवून आणि वाढवलाय. जरा त्याचं गुपित जरा सांगा आम्हाला. आमचं कसं आहे, आपल्या गिरायकांचं आपलं प्रेम आमच्यावर भरपूर आहे. त्यामुळे आम्हाला सोडले नाही, आम्ही पण त्याने सोडलेलं नाही. आणि कसं आहे, त्यांनी आम्हाला इतके विश्वास येतात की बाबा इथं चांगलं मिळतंय आणि असं कधी त्याने वाटलं नाही माझ्या पोटात दुखलं, कधी असं कधी झालेलं नाही. बरोबर. तुमच्या वडापाव सेंटरसाठी म्हणजे कुंभार वडा करा म्हणून मला बरेच रिक्वेस्ट आल्या आणि त्यामुळेच मी इथं आलो. बऱ्याच लोकांनी मेसेज करून सांगितलं मला की आमच्या इचलकरंजीमध्ये खूप फेमस आहे. तर आता हे होत आले का आता? 1-2 मिनिट लालसर होते, थोडंसं आता लालसर झालेलं लागते. लालसर होते. आता तुम्ही जो ब्रेड वापरलाय तो कुठला ब्रेड वापरला? आमचे आपले 102 मध्ये आपले भंडारे म्हणून आहेत. त्यांच्यानं आम्ही बनवून घेतलेला आहे.
आणि हे 400 ग्रामचे असतात. हा. 400 ग्राम असलं की त्याला फिनिशिंग व्यवस्थित लावता येते, मसाला व्यवस्थित लावता येतो. त्यामुळे आम्हाला सोडता पण चांगला वाटते, त्यामुळे आम्ही त्याने घेतो. 400 ग्राम म्हणजे एका 400, हा, एका ब्रेडची स्लाइसला 400 ग्राम असते. ओके ओके. बाकीचे कसं 250 असतात ते काय परवडत नाही. 400 ग्राम बरोबर व्यवस्थित स्लाइस करता येतो. हा, स्लाइस. आता हे दादा कोण मुलगा तुमचा? आमचा मुलगा. बरं, मग पूर्ण वेळ असतो इथंच? हो, असते. कॉलेज वगैरे? कॉलेज कम्प्लीट झाले. बरं, ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाले, पण आता इथं पूर्ण वेळ बिझनेस मध्ये जाय. चौघा मी घरातली सगळी तुम्ही लोक इथं येऊन वडे वगैरे तयार करताय. मित्रांनो, कलर तुम्ही चेक करू शकता. आता हा छानपैकी गोल्डन कलर या लागलाय आता वड्यांना. अखंड इचलकरंजीमध्ये कुंभार वडा म्हटलं की पाववडा आणि कढी यासाठी हे वडे फेमस आहेत. आणि समोर बघू शकता हे आता गोल्डन कलर वरती हे वडे आता फ्राय व्हायला लागले. आणि हे आता फ्राय झाल्यानंतर एका वेगळ्या प्लेट मध्ये आपण काढून घेणार. दादा नमस्कार. नमस्कार. स्टॉल वरती कधीपासून येत आहे आणि काय घेत आहे जरा सांगा. नमस्कार, माझं नाव गजानन कदम. मी इथलाच आहे, प्रॉपर इचलकरंजीचा. यांच्याकडे मी वारंवार असतोय. यांच्याकडे कढी वडा, चटणी वडा, ब्रेड वडा हे उत्तम प्रतीचं मिळते, उत्तम क्वालिटीचं असते. आणि हा तर बघा आता मी तेच खात आहे. बरोबर. आणि छान क्वालिटी आहे यांची. आणि तुम्ही पण स्वतः टेस्ट करून घ्या. आणि इतरांना पण मी आवाहन करेन की त्यांनी पण इथे येऊन कुंभारवाड्याची टेस्ट टाकावी. ओके, थँक्यू. ओके, ठीक आहे. काकाचे सगळ्या घरातले सगळे लोक इथं येऊन कष्ट करतात आणि हा व्यवसाय त्यांनी असाच वाढवलेला आहे. कलर आता दादा पूर्ण बदललाय. गोल्डन कलर झाला. आता एक आणि 2 मिनिटं आणि कलर चेंज होतोय. त्याला वेळ लागतोय, तर बनवून देतोय आम्ही. काय वेळ लागत नाही. शिजवताना गडबड, फ्राय करताना गडबड करून चालत नाही. नाही, गडबड करायला लागत नाही. एकदम असं परफेक्ट करायला लागतंय. बरोबर, कलर चेंज झाला बघा. ओके. बरोबर. मित्रांनो, तुम्ही कलर बघू शकता असाल समोर. तर आता कलर जो आहे तो गोल्डन कलर आणि रेडिश कलर मध्ये आता फ्राय होतोय. आणि इथं या म्हणजे आमच्या तेलाचा धूर येत नाही. हा, बरोबर. आता इतका वेळ बघतोय पण तेलातनं धूर येत नाहीये. जर तुम्हाला तेल क्वालिटी आहे तरी समजत असेल तर तेलाचा धूर आला तर समजा की तेल क्वालिटी नाही, आमच्या तेलात धूर पडते. बरोबर. तर मित्रांनो, दादांचं म्हणणं आहे की तेलातनं जर धूर आला तर तुम्ही समजायचं की तेल चांगलं नाही आहे. तर इथं बघू शकता आपण समोर की इथं एवढ्या मोठ्या फ्लेमवरती फ्राय केलं जातात हे पदार्थ, पण कुठेही धूर येत नाही तेलाचा. नमस्कार, माझं नाव प्रतीक बनसोडे. बोला. मी प्रॉपर इचलकरंजीचा आहे. मी आता आलेलो इथं पाववडा खाण्यासाठी. बरं. क्वालिटी एक नंबर आहे. ओके. क्वांटिटी पण मस्त आहे. त्यांची चटणी म्हणजे एक नंबर आहे चटणी. बरं. आता काय घेतलं तुम्ही? आता मी ब्रेड वडा घेतला. ब्रेड वडा आणि चटणी घेतला. ओके. एक नंबर आहे, मस्त आहे क्वालिटी. कधीपासून येतात तुम्ही इथं? तरी मी झाले एक 7-8 महिने झाले इथे. 7 महिने रेग्युलर येतात. हो. ओके. तेलाची क्वालिटी किंवा बाकीच्या पदार्थांची क्वालिटी कशी आहे? नाही, आता वड्याला तेल पण नाही बघा. एकदम ड्राय आहे. बरोबर. एकदम मस्त आहे. म्हणजे तेल बिल आहे असं. आता बाहेरच्या ना कसं वड्याला तेल असते, तेलकट तसं तेलकट नाही. हाताला तेल अजून लागलंच नाही माझं. बरोबर. एक नंबर आहे. तसं तेलकट बिलकट काय नाही तसं आहे. ओके. अवश्य एकदा व्हिजिट करा, खाऊन बघा. क्वालिटी एक नंबर आहे. तुम्हाला कसं वाटतं तुम्ही आणि सांगा मला. उगाच मित्रांनो, 17 वर्ष हा व्यवसाय टिकवलेला नाही दादांनी आणि वाढवलेला नाही. तर हे गोल्डन कलर वरती मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही, हे वडे जे आहेत ते आता काढले जातात. मित्रांनो, हे वडे जे आहेत ते आपल्या समोर आता फ्राय करून तयार आहेत. तर मित्रांनो, आपल्या समोर आता कुंभार वडापाव सेंटर जे हे आता फेमस पाववडे तयार आहेत. आणि आता आपण एक वडा प्लेट घेऊन ती टेस्ट करणार आहोत. तर वडे आता तयार आहेत. दादा, एक प्लेट आम्हाला पण लावा. बरं. कढी वडा देऊ का चटणी वडा देऊ? हा, कढी वडा द्या. कढी जास्त आवडते आम्हाला. बरोबर. मित्रांनो, समोर एक कढी वड्याची प्लेट तयार होते आपल्या समोर. कढी वडा आणि चटणी वडा पण आपण टेस्ट करून बघूया. तर ही गरमागरम कढी आता वड्यावरती सोडलेली आहे आणि थोडीशी चटणी. ही चटणी कशाची आहे? पुदिना चटणी असते. पुदिन्याची. पुदिना चटणी असते. ओके. छान लागते. घरीच केली जाते? हो, घरीच बनवलं जातं. तर मित्रांनो, आपल्या समोर हातामध्ये आता ही कढी वडा आणि चटणी दिलेली आहे. अरे सौर्या दे तिला. टेस्ट करूयात आपण. तर मित्रांनो, कुंभार वडा सेंटर इथं आता आपण इचलकरंजीला आलोय आणि सुंदरबागेच्या खाऊगल्लीत हा वडापाव सेंटर आहे.
आणि इथं समोर बघू शकता आपण हा गरमागरम पाव वडा घेतलेला आहे, त्यासोबत कढी दिले आणि इथं पुदिन्याची चटणी देखील दिली आहे. आणि आता आपण वडा टेस्ट करून बघूयात. वा, शेवट आहे मित्रांनो. सकाळचा नाश्ता जर करायचा असेल, गरमागरम नाश्ता जर सकाळ सकाळी पाहिजे असेल तर मित्रांनो अवश्य इथं एकदा भेट द्या. आणि तसंच संध्याकाळ जर भूक लागली 4 वाजता तर देखील त्याला योग्य पर्याय असा हा वडा आहे. तर मित्रांनो 3-4 मिनिटं झालीत आता ह्या कढीमध्ये डीप केलेला आहे वडा, तरी देखील वरचं आवरण जे आहे ते अजूनही क्रंची लागते. समोर बघू शकता हे आवरण जे आहे वरचं ते अजूनही क्रंची लागते डीप केलं तरी सुद्धा. वा. तर मित्रांनो आता 4 ते 5 1 ते 2 मिनिटं झालेत कढीमध्ये डीप करून सुद्धा वरचं आवरण जे आहे ते अजूनही क्रंची लागते. तर काकांनी त्यासाठी कुठलं पीठ वापरलं होतं ते त्यांनी व्हिडिओमध्ये बोलताना सांगितले. ते व्हिडिओमध्ये पाठीमागे जाऊन तुम्ही बघू शकता. गेली 17 वर्ष हा वडापावचा स्टॉल का फेमस आहे, तिथला वड्याची चव घेतल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला. तर कधी इचलकरंजीला आलात तर हा कढी वडा टेस्ट करायला विसरू नका. आता इथं दुसरा एक वडा केला जातो चीज वडा, ते देखील आपण टेस्ट करून बघूया. हे पुदिन्याची चटणी दिलेली आहे, पुदिन्याच्या चटणी सोबत एक बाईट घेऊया आपण. वा, अतिशय जबरदस्त मित्रांनो. कढी आणि वडा हा भिजवलेला असला तरी पाव त्याचा मऊ झालाय, पण वरचं जे कोटिंग आहे ते मात्र अजूनही क्रंची आहे. आता समोर कढी जी बघताय तुम्ही ती घरच्या दह्यापासूनच बनवलेली कढी आहे. टेस्ट करून बघूयात. त्यात अशी फ्रेश अशी कोथिंबीर पण टाकली. वा, अतिशय जबरदस्त मित्रांनो. इचलकरंजी जेव्हा याल त्यावेळेला हा कढी वडा टेस्ट करायला विसरू नका. तर मित्रांनो आता आपण दादा काय दाखवताय मला? आता तुम्हाला मी चीज ब्रेड वडा करून बनवून दिलोय. तर समोर चीज ब्रेड वडा बघतोय आपण. हा ब्रेडचा वड्याचा स्लाइस केलेले. चीज सुद्धा आपण अमूलचं यूज केलेलं आहे. अमूलचं चीज वापरलं जातं. चीज वड्याचा त्याचा रेट काय आहे? 30 रुपये फक्त. 30 रुपये. आणि रेग्युलर आता कढी वडा घेतला तो 30 रुपये कढी वडा. पण हे आमचा चाट मसाला आहे. चाट मसाला टाकलेला आहे, हे सॉसेस, टोमॅटो सॉस टाकलेला ऍड केलेला आहे. आणि आता हे चीज आता किसून टाकलं जाते. तर स्पेशली अमूलचं चीज वापरलं जाते मित्रांनो. आणि हे आता फुल लोड केलेलं आहे चीजने. आता हा फुल चीजचा हा वडा लोडेड झालेला आहे. सोबत इथं पुदिन्याची चटणी देखील दिलेली आहे. आणि याचा रेट आहे 30 रुपये. बरोबर ना दादा? हो, 30 रुपये फक्त. हे चीज वडा आम्ही फक्त पहिला आमचा ब्रेड वडा होता फक्त आणि कढी. त्यात मग आता लोक म्हटली बाबा तुम्हाला चीज पाहिजे, मग त्यांनी म्हणत आत घाला चीज. आज चीज घातल्यानं काय होते की तेल आणि चीजचं कॉम्बिनेशन हे मॅच होत नाही. बरोबर, फुटतोय. हा, मग ते फुटते. मग आम्ही काय केलं वर चालू केलं, मग कस्टमरला ते जास्त आवडायला चालू झालं. त्यामुळे आता हे चीज वडा चालू केला. आता याला रिस्पॉन्स कसा आहे? 1 नंबर रिस्पॉन्स आहे. रोज आमच्या ह्याचं एक 50 वडे ह्याचे जातात चीज वडे. कॉलेजची पोरं वगैरे घेतात. कॉलेजची मुलं मुली डिग्री. प्रत्येक गोष्टीवरती चीज घ्यायची जरा ट्रेंड आहे. होय होय होय. तर आता आपण हा चीज वडा टेस्ट करून बघूया. चीज वडा घेतलेला आहे आणि ह्या पावड्यावरती फुल चीज ऍड केलेलं आहे. आणि आता आपण टेस्ट करून बघणार आहोत. तर थोडीशी पुदिन्याची चटणी घेऊयात. पावडा आता आपण टेस्ट करून बघूया. काय बरोबर जबरदस्त मित्रांनो. कसा कढीवडा तसा चीज वडा देखील तिथं फेमस आहे. आता सगळीकडं नवीन काहीतरी करताना बाबा नवीन बोर्ड पाहिजे, तसं त्या हिशोबाने आम्ही पण सगळे बोर्ड नवीन केलं. नवीन करून घेतलं. त्यानंतर मग सगळं इंटरव्यू चेंज केलं. बरं, स्टीलचं कॉन्ट्रॅक्ट सगळं नवीन, कढई पण नवीन स्टीलची घेतली. हे स्टीलचं पण नवीन करून घेतलं. सगळं नवीन केले. आणि त्यात एक करताना म्हणजे अंबाबाईची मूर्ती पण आम्ही नवीन बसवली. जशी का अंबाबाईची मूर्ती आम्ही बसवली त्यानंतर आमचा धंदा एवढा दुपटीनं वाढलाय की नाही की तेव्हापासून आम्हाला पैशाची कमी नाही. याच्या अगोदर जेव्हा बाबा अंबाबाईची मूर्ती नव्हती त्या टायमाला आम्हाला जरा कस्टमर कमी होतं. तसं अंबाबाईची मूर्ती बसवली तर
पैसाच पैसा आम्हाला यायला लागला. आता तुम्ही इथं समोर उभारत आहे आणि तुमच्या पाठीशी महालक्ष्मी आहे, महालक्ष्मी आहे, त्यामुळे काय म्हणायला भ्यायची काय गरज हरकत नाही. नाही आहे. काय भीती. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्येच आहे तुम्ही. होय 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 तर असाच आशीर्वाद राहू दे आईचा होय होय होय. तुमच्या पाठीमागे. तर पुन्हा भेटूयात. आणि प्रेक्षकांना आमच्या काय सांगायचं का तुम्हाला? एकदा फक्त व्हिजिट करा. कढीवडा आमचा बेस्ट आहे. आमच्यासारखी कढी कोणीच करत नाही असं आम्हाला वाटते. तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि तुम्हीच ठरवा की कढी आमच्यासारखी कोणीच करत नाही. आमचा फोन नंबर आहे असं सांगून फोन नंबर. आमचा फोन नंबर आहे 7020673171. थँक्यू. तर दादा 17 वर्ष तुम्ही हा व्यवसाय सुरू केला आणि वाढवलाय आणि स्थिर ठेवलाय. तर त्याच्यामध्ये स्ट्रगल वगैरे कसा होता किंवा स्टोरी जरा सांगा तुम्ही. पहिला सुरुवातला आम्ही काय केले, छोटासा आमचा ढकलगाडा होता. ढकलगाडा आम्ही तिथनं ढकलत घेऊन यायचं, लावायचं की बाबा. त्यानंतर आम्ही नवरा बायको, आमची लहान मुलं होती तेव्हा. आणि असं करत करत आम्ही 17 वर्षापर्यंत करत आम्ही लोकांनी आमचं प्रेम दाखवून कस्टमरची बाबा कॉन्टॅक्ट केले की बाबा तुम्ही हा वडा खाऊन बघा. खाऊन बघून तिने त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट चांगलं केलं की बाबा तुम्ही आमच्याबद्दल प्रेम दाखवलाय. आणि हे 17 वर्षापासून जे आमचे प्रेम गिरायकांनी दाखवले असं बाबा तिने आम्हाला सोडली नाहीत. ती कढी वडा खाऊ दे, चटणी वडा खाऊ दे, ते म्हणतात बाबा गेलास की फक्त एकदा कुंभार वडा खाऊ नये असे कस्टमर. 2007 साली आम्ही सायकल नेत होतो. आम्ही असं 2011ला आम्ही पहिली गाडी 2011ला आम्ही पहिली गाडी घेतली. त्याच्यानंतर मग आम्ही असं जसं जसं वेळ वाढत असं आता आम्ही गाड्यातून घेऊन आपलं जागा घेऊन घर सगळं मस्तपैकी बांधलेलं आहे. या व्यवसायावर केलेलं आहे. आणि गिरायकाची साथ पण भरपूर मिळालेली आहे, बघायचं काम नाही. तर कोल्हापूर जिल्ह्यातून आपल्याकडे पण, कोल्हापुरातून पण वडा खायला येतात, सांगलीतून पण येतील वडा खायला, कोरोची, शापूर, एवढ्या लांब लांब भागातून आपल्याकडे वडा खायला येतात. आता असं वाटतं की बाबा आम्ही काहीतरी कमवलंय. बरोबर. ग्राहकांचं प्रेम कमवलंय महत्वाचं म्हणजे. आणि आम्ही स्वतः पण थोडंफार आता पैसे कमवलेले आहेत. फक्त ते झाले ते म्हणजे इचलकरंजीकरांचं प्रेम आणि अंबाबाईचा आशीर्वाद. बरोबर. बाकी काय आई पाठीशी आहे, बाकी काही विषय नाही. दादा आपल्याला जर कुंभारवाड्याला यायचं असेल इचलकरंजीमध्ये तर जरा डिटेल पत्ता सांगा आणि तुमचा फोन नंबर देखील सांगा. आपल्या इथं सुंदर बागेजवळ ही फेमस आहे आपल्या इथं खाऊगलीसाठी. मग गांधीपुत्याजवळ तुम्ही आला तर उजव्या बाजूला डाव्या बाजूला सुंदर बाग आहे. मग आपल्या इथं महावितरण, त्या महावितरणच्या बरोबर समोर आपला कुंभारवाडा सेंटर आहे. बरोबर. आणि आमचा नंबर आहे 7020673171. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून लोक येऊ शकतात. या. तर काका तुम्ही आम्हाला वेळ दिलात आज व्हिडिओ करायला तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूल मधनं. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुमचे धन्यवाद. आणि अशीच तुमची प्रगती होत राहावं हे आमच्या चॅनल कडनं तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. सांगली किंवा कोल्हापूरचे आमचे व्ह्युअर्स आले की नक्की तुम्हाला व्हिजिट करतील आणि व्हिडिओ बघून आल्यानंतर सांगतील देखील. थँक्यू. मित्रांनो तुम्हाला पत्ता दाखवतोय. सुंदर बागेकडे येताना गांधी पुतळ्याकडून हा रोड येतो आणि त्याच्या समोर ही MSCBचं ऑफिस आहे. आणि बरोबर समोरच हा कुंभारवाडा नावाचा वडापाव सेंटर आहे. तर इथं या आणि सगळे पदार्थ टेस्ट करायला विसरू नका. फोन नंबर दिलेला आहे, पत्ता देखील दिलेला आहे, नक्की या. तर मित्रांनो या ठिकाणी पाववडा, कढीवडा आणि चीज वडा ट्राय करा. भेटूयात अशाच एका सुंदर व्हिडिओ मध्ये अशाच एका सुंदर डिश सोबत. तोपर्यंत राम राम.